योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी शिटी मारतो बाय पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी बाप रखमा देव रुखून बानली कैसी देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाने तुझे पण पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन नमन योगिया दुर्लभ तो म्या गेला साधनी पाहता पाहता म्हणा भरधनी देखिला देखिला माय देवांचा देव भेटला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखमा देव खुणबाणा निकलसी देखिला देखिला माय देवांचा देव भेटला संदेह निमाले तुझे पण विठाल योगिया दुर्लभ तो म्या देखिला सदनी प्रस्तुत सिंग योगिया दुर्लभ तो म्या देखिला सदनी प्रस्तुत सिंग सिंग करता तमने स्वतः तो सर्वांच्या शेत निवडलेला अभंग कुणाचा अभंगाचा शेवटच्या काळून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा खांब नाद बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहेत शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत तसे वारकरी संप्रदायातले संत हे संप्रदायाचा प्राण आहे उलट फिरा शरीरामध्ये 5 कोश आहेत अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश शरीरामध्ये 5 कोश आहेत पृथ्वीमध्ये पंचमहाभूते आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय नाही शरीर जसं 5 कोशाशिवाय नाही तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत
वाहू शकत नाही. त्याचं कारण 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे. नीट बसलाय. 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे. ओवी नीट आहे का? अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. इथं त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. पुन्हा उलट आहे तिथं. रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, आणि कष्ट केले तर भाकर आहे. तीच ओवी फिट करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं गेलं मोबाईल ज्ञान. आता हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे. हे पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 2-3 ओव्या क्लिअर करा म्हणजे पुढे सारखायला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे. पण 10वा अध्याय असं म्हणतो, आतापर्यंत जगाच्या इतिहासात बोमलत हिंडणाऱ्याला देव भेटला नाही. ही देवाच्या नावावर जी बोमलत हिंडतात ही लोक, ही कामचुकार मंडळी आहे. काम गोड लागलं नाही का आमच्या बोकांडी यायचं, तसं नाहीये ते. ओवी नीट आहे का? कर्म हाच देव आहे. जगातल्या कोणत्याही ग्रंथाने तुम्हाला बोंबलत हिंडायला सांगितलं नाही. हे बायका पोरं सोडायला बोंबलत हिंडा कोणता ग्रंथ आहे? कोणता ग्रंथ आहे? भाकरी खाऊ नका, सफरचंद आणा, चहा पिऊ नका, दूध आणा, कोणता संप्रदाय आहे? बायका करू नका, मोबाईल मधला गेम खेळा, कुठं सांगितलं तुम्हाला? एक वाक्य नीट आहे का? ह्या विश्वात, जगात नाही म्हणत मी, विश्वात, हे बरे विश्वात जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांनी तुम्हाला 5च गोष्टी सांगितल्यात. 1 भजन करा, 2 नीतीने जगा, 3 चांगलं वागा, 4 आईची गायची काळ्या आईची सेवा करा, आणि 5 शरीर एकदाच मिळणार आहे, वापर चांगला करा. तुम्हाला कोणत्या ग्रंथाने सांगितलं नाही बायको हिरीतलं वाटण रामकथेला पडू बसा, हे सांगितलं नाही तुम्हाला. तुम्हाला एकच ओवीच आहे त्याला, आगा कर्मी जे उरावे, कर्म हाच देव आहे. 2 ओव्या झाल्या. पहिली ओवी फेट, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं बस फेट. 2 कर्म हाच देव. बस हे मोकार अंगाला गण सोळा आणि टपुर्य मानेच्या माळा घाला, हे तुमचं तुम्ही पा, तुम्हाला नाही काम. असं उलट उलट ऐकायचं का? आतापर्यंत देव संतांकडे गेलेत, संत देवाकडे आले नाहीत. अभ्यास करा, देव सावता बाबा गेलेत, देव कुर्मादासाकडे गेलेत, आणि देव जणीला दळू लागायला आलेत. उलट ऐकायचं का? अख्खं जग देवाची पूजा करताय, देव तुकोबारायची पूजा करीत होते. देव तुकोबारायची पूजा करीत होते. निळोबारायला विचारा, जया पूजले अदरे पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे. आपण उरफाटा परमार्थ करतो महाराज. नाही, तिसरी ओवी आहे. 2 ओव्या झाल्या. कर्म हाच देव झाल्या. 2 ओव्या. तिसरी ओवी आहे, संपत्ती आली की दया येत नाही. नीट ऐका, संपत्ती आली, मोबाईल बंद करते, संपत्ती आली तर दया येत नाही. नीट ओवी ऐका, संपत्ती आली तर दया येत नाही, दया आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत. पैसा आला, ऊत आला, ऊत आला, प्याला, प्याला मिळाला. तुम्ही मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण बसलेत. तुमचं वाटोळच होणार.